नाशिकमधील नामांकित सराफ व्यावसायिक म्हणून ओळख असलेल्या सुरन्ना ज्वेलर्समध्ये सलग 3 दिवस आयकर विभागाकडून छापेमारी ही सुरू होती। त्यामुळे खरंतर हा चर्चेचा विषय ठरला होता। या छापेमारीमध्ये नक्की काय समोर येत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं आणि अखेर काल रात्री एक मोठं घबाड खरंतर आयकर विभागाच्या हाती लागल्याचं समोर आलेलं आहे। कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या सुरन्ना ज्वेलर्सच्या याच कार्यालयात यासोबतच याच कार्यालयाच्या वर असलेल्या महालक्ष्मी डेव्हलपर्समध्ये एकाच व्यावसायिकाचे 2 हे कार्यालय आहेत। इथे आयकर विभागाचं पथक हे धडकलं होतं। जवळपास 40 वाहनांमधून 50 अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथक नाशिकमध्ये येऊन पोहोचलं होतं। नागपूर, जळगाव यासह नाशिकच्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता आणि इथे एकाच वेळी ही कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आली होती। यासोबतच इथे संपूर्ण तपासणी केल्यानंतर मनमाड यासोबतच नांदगाव तालुक्यातील या व्यावसायिकांच्या नातेवाईकांकडे देखील हे पथक जाऊन पोहोचलं होतं आणि त्यांची देखील चौकशी करण्यात आली। या सर्वांचे बँक लॉकर्स असतील, बँक खाते यासोबतच इतर व्यवहार जे आहेत ते सर्व तपासण्यात आले आणि यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। जवळपास 26 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत। यासोबतच म्हणजे आयकर विभागाचे महानिदेशक आहेत सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण पथक जे आहे ते काम करत होतं आणि ही सर्व माहिती जी आहे ती समोर आलेली आहेत। एकूणच हे जे सोनं चांदीचे दागिने आहेत त्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये काही संशयास्पद व्यवहार हे झाले आहेत। यासोबतच हवालाचा देखील संशय जो आहे तो व्यक्त केला जात होता आणि अखेर आता दिव्य मराठी या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ही संपूर्ण माहिती समोर आलेली आहे। आता आयकर विभागाकडून अधिकृत काय स्पष्टीकरण देण्यात येतं, या संपूर्ण कारवाईमध्ये काय काय जप्त करण्यात आले आहेत, काय काय अजून समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकंदरीतच या संपूर्ण कारवाईमुळे नाशिकमधील सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। काही दिवसांपूर्वीच नाशिकमधीलच काही बांधकाम व्यावसायिकांचे जे बडे बांधकाम व्यावसायिक होते त्यांच्यावर देखील अशाच प्रकारे छापेमारीही करण्यात आली होती आणि आता सुरन्ना ज्वेलर्सवरती ही कारवाई करण्यात आल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।